श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगदंबा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे। श्रीमद्भागवताच्या प्रथम स्कंदाच्या 14व्या अध्यायापर्यंत चिंतन आपण केलं. आता श्रीमद्भागवताच्या प्रथम स्कंदाच्या 15, 16, 17, 18 अध्यायांचं चिंतन आपल्याला करायचं आहे. 15व्या अध्यायामध्ये परीक्षित महाराजांचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वी यांचा संवाद वर्णन केलेला आहे. सूत महोदय सांगतायत शौनकांना की पांडवांच्या महानिर्याणानंतर परीक्षिती राजा पृथ्वीचे उत्तम प्रकारे रक्षण करू लागले. त्यांनी उत्तर कन्या इरावती यांच्याशी विवाह केला आणि परीक्षित राजांना जन्मेजयादी 4 पुत्र झाले. कृपाचार्यांना गुरु करून त्यांनी भागीरथीच्या तटाकी 3 यज्ञ यथासांग केले. एकदा दिग्विजय करीत असताना त्यांनी कलियुगाला राजाच्या वेशात एक गाय व बैलाच्या जोडीला लाथेने मारत असलेले पाहून मोठ्या शौर्याने त्यांचं निवारण केले. शौनकांनी विचारलं की परीक्षितांनी त्यावेळी कलीचा वध का नाही केला हो? तेव्हा सूत सांगतात, या कलियुग निग्रहात हरिकथा किंवा भगवत भक्ती यापेक्षा इतर गोष्टी सांगण्यात वेळ कशाला घालूया. या मनुष्य जन्मात हरिकथा निरूपणामध्ये आयुष्य घालवणे हेच श्रेयस्कर ठरेल. शौनक हो, कथा अशी आहे, हस्तिनापुरामध्ये धर्मज्ञ परीक्षित राजा राज्य करीत असताना त्याच्या राज्यात कलीने प्रवेश केला असं परीक्षित राजांना कळालं आणि म्हणून कलीशी युद्ध करण्याचं परीक्षित राजांनी ठरवलं. म्हणून परीक्षित राजा आपल्या चतुरंग सैन्यासह दिग्विजयासाठी निघाले आणि मार्गामध्ये त्यांना पांडव व यादव यांच्यामधील स्नेहाच्या गोष्टी अनेक समजल्या. तसेच श्रीकृष्ण परमात्म्यांनी अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून आपलं कसं रक्षण केलं याची सुद्धा जाणीव त्यांना झाली. भक्तियोगामुळे श्रीकृष्ण पांडवांच्या घरी कशी कामे करत होता हे ऐकून तर परीक्षित राजाला आश्चर्य वाटलं आणि भगवान परमात्म्यांच्या चरणाशी परीक्षित राजांची भक्ती अधिकाधिक दृढ होत गेली. अशा रीतीने त्यांचा दिग्विजय चालू असताना एके दिवशी जवळच एक आश्चर्यकारक घटना त्यांनी बघितली. एकदा धर्म बैलाचं रूप घेऊन एका पायानं लंगडत लंगडत चालला होता. तेव्हा गायीच्या रूपातील पृथ्वी त्याच्या दृष्टीस पडली. धर्मांनी विचारलं, हे कल्याणी, तुझं क्षेम आहे ना? तू दुःखी का बरं दिसतेस? माझे 3 पाय गेले व मी एकाच लंगड्या पायाने हिंडतोय म्हणून तू शोक करतेस का? का इथून पुढे यज्ञादी क्रिया लुप्त होतील, इंद्र वृष्टी करणार नाही म्हणून दुष्काळ पडेल, लोक अनाचाराने दुराचाराने वागतील, राजे अधर्मी आणि लोक दुष्ट होतील म्हणून तू दुःखी आहेस का? दुष्टाचे निर्दाळन करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेले म्हणून तुला वाईट वाटतंय का? तुझ्या दुःखाचं कारण तरी काय मला सांग. आणि त्यावेळेला पृथ्वी माता म्हणतायत की श्रीकृष्ण परमात्म्यांच्या आश्रयाने पृथ्वीवर तप, शुचिता, दया व सत्य या 4 पायांनी धर्मा तुम्ही हिंडत होता. भक्तवत्सल श्रीकृष्ण परमात्म्यांच्या ठिकाणी वास्तव्य करणारे अनेक गुण, सत्य, दया, शुचिता, दान, स्वधर्माचरण, आत्मानात्म विचार, ऐश्वर्य, शौर्य, कीर्ती, मान इत्यादी सर्व गुण नाश पावलेत. लोकांच्या ठिकाणी कली प्रवृत्त झालाय. कृष्णांचा विरह मला सहन होईनासा झालाय. भगवंताच्या चरणकमलांनी मला शुभा आली होती. धर्मा, तुझा उद्धार करण्याकरता भगवंताने यदुकुलामध्ये अवतार घेतला होता. त्यांच्या चरणकमलांनी मी पावन झाले होते. असा धर्म आणि पृथ्वी यांचा संवाद चाललेला आहे. आणि त्यावेळेला परीक्षित राजा तिथे येऊन पोहोचले. सरस्वती नदीच्या काठी वृषभरूपी धर्म व गायरूपी पृथ्वीचा संवाद चालू असताना परीक्षित राजांनी ते सगळं बघितलं. त्यांना असं दिसलं की एक राजचिन्ह धारण करणारा एक व्यक्ती, एक दुष्ट त्या पांढऱ्या शुभ्र बैलाला ताडण करीत आहे. बैल भीतीने मूत्रोत्सर्ग करीत आहे. तशीच ती गाय सुद्धा
पादाघातांनी लाथा मारल्यामुळे दीन बनली आहे. ती वत्सरहित आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. हे पाहून परीक्षितांनी आपले धनुष्य सज्ज केले आणि त्या दुष्टाला विचारलं, अरे दुष्टा, या दुर्बलांना ताडण करणारा तू कोण आहेस? ही खोटी राजचिन्ह तू का धारण केली आहेस? अर्जुन व श्रीकृष्ण भूलोकातून गेल्यापासून तू निरापराधी प्राण्यांना त्रास का देऊ लागलास? परीक्षित राजा पुढे वृषभाला म्हणतायत की मी कुरुवंशातील पुरुष या पृथ्वीचं रक्षण करीत असताना तुम्ही दुःखी काय? मी या दुष्टाला दंड करायला समर्थ आहे. दुःखितांचे दुःख दूर करणे हा राजाचा धर्म आहे. आपण तर 4 पायाचा जीव असून आपले 3 पाय कोणी कापून टाकले? मी त्या दुष्टाची भुज कापून टाकतो. स्वधर्म पालन हा राजाचा परमधर्म आहे. गोमाते, तू सुद्धा रडू नकोस. इथपर या दुष्टापासून तुला काहीही त्रास होणार नाही. परीक्षित राजांचे हे भाषण ऐकून वृषभरूपी धर्म म्हणाला की राजा, तू पांडवांचा वंशज आहेस म्हणून तू दुःखितांना आश्वासन देतो हे योग्यच आहे. तुमच्या पूर्वजांच्या श्रेष्ठ गुणांमुळे श्रीकृष्ण परमात्मा तुमचा सारथी झाला होता. आता आमच्या दुःखाला कारण आमचे पूर्वकर्म की आत्मा की ग्रह की ही परमेश्वराचीच लीला, या गोष्टीचा तुम्हीच विचार करा. राजाला त्यांचे भाषण ऐकून फार आश्चर्य वाटले. राजा म्हणायला लागले, धर्मज्ञा, तू मूर्तिमंत धर्मच असावास असं मला वाटतं. धर्मा, तप, शुचिता, सत्य व दया ही तुझी 4 अंगे प्रसिद्ध आहे. त्यापैकी पहिली 3 कलीमध्ये नाश पावली आहेत. धर्मा, या एका अंगानं मनुष्याला कितीतरी साधने करता येतात. या पृथ्वीचा श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याग केल्यानंतर यापुढे होणारे राजे हे अधर्माचरणी होतील म्हणून पृथ्वी फार दुःखित झाली आहे. असं बोलून परीक्षितांनी कलीवरती शस्त्र उगारलं आणि तेव्हा शस्त्र उगारल्याबरोबर कलीने आपल्या राजचिन्हांचा त्याग केला आणि परीक्षितांना एकदम शरण आला. म्हणून परीक्षित राजांनी त्याला अभय दिलं व आपल्या ब्रह्मावर्त देशातून निघून जाण्याची त्याला आज्ञा केली. कारण येथे सत्य व धर्म वास करतात. पुढे सूत सांगत होते, राजाचे भाषण ऐकून कली म्हणाला, राजा, तुमची मला फार भीती वाटते. मी येथून निघून जातो, पण मला एखादे निर्भय स्थान नेमून द्या, म्हणजे मी तेथे निवास करील. त्यावेळेला परीक्षित राजा म्हणाले की जेथे द्यूत, मद्यपान, स्त्रीसंग व हिंसा असतात तेथेच असत्य, मद, आसक्ती व निर्दयता राहत असल्यामुळे तेथे तू जा. आणि शिवाय सुवर्ण म्हणजे धन हे 5वे स्थान आहे. या ठिकाणी असत्य, मद, काम व क्रौर्य ही अधर्माची साधने राहतात. म्हणून आपले कल्याण इच्छिणाऱ्या मनुष्याने या 5 स्थानांचे सेवन करू नये. नंतर राजा परीक्षितांनी त्या वृषभाला तप, शुचिता व सत्य ही जोडून देऊन पृथ्वीचे पालन केले. सूत सांगू लागले, ऋषी हो, अभिमन्यू नंदन राजा परीक्षिती हस्तिनापुरात राज्य करीत असल्यामुळे तुम्ही स्वस्थ चित्ताने यज्ञ कर्म करू शकता बरं का. आणि पुढे 17व्या अध्यायामध्ये सूत सांगतायत, राजा परीक्षिती मोठा भगवत भक्त होता. ऋषींनी त्याला शाप दिला की तू तक्षक दंशाने मरशील, पण तरी सुद्धा तो भयभीत झाला नाही. कारण परीक्षितांनी आपले चित्त भगवंताच्या श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरणी समर्पण केले होते. त्यांनी सर्व आसक्तीचा त्याग केला होता व गंगा तटावर जाऊन श्री शुकदेवांच्या उपदेशानुसार श्रीकृष्ण लीलामृताचे पान करीत राहिले. श्रीकृष्ण निजधामाला गेल्याबरोबर कलियुगाने अधर्माचा प्रसार करण्याला आरंभ केला. पण परीक्षित राजा सम्राट असेपर्यंत कलीचा प्रभाव पडू शकला नाही. परीक्षितांनी कलीचा काही द्वेष केला नाही. संकल्प मात्राने पुण्यकर्माचे फळ मिळते, पण पापकर्म मात्र हातून घडले म्हणजेच त्याचं फळ मिळतं. म्हणून हा कलियुगाचा गुण असल्यामुळे केवळ संकल्प मात्रानं पुण्याचं फळ मिळतं बरं का. पण संकल्प मात्रानं पापकर्म घडत नाही, पापकर्म मात्र हातून घडले म्हणजेच त्याचे फळ मिळते. म्हणून परीक्षित राजांनी कलीकडे दुर्लक्ष केले. भगवत चरित्रामध्ये रंगलेल्या परीक्षितीचे चरित्र मी तुम्हाला सांगितलेच.
अहो, भगवत भक्तांची चरित्र हे कल्याणप्रद असतात, ती नेहमी ऐकत जावी. शौनक मुनी म्हणाले, सूत महाराज, आम्हा अमर्त्य जीवांना आपण श्रीकृष्णांच्या अमृतमय उज्ज्वल कीर्तीचे ज्ञान करून देत आहात. यज्ञ कर्मात काही न्यून न पडू देण्याकरता धडपड करून आम्ही व्याकुल होऊन गेलो होतो. अशा वेळी श्रीकृष्ण कथामृताचे पान करवून आम्हाला तृप्त करीत आहात. भगवत भक्तांची संगती आम्हाला मोक्षाहून श्रेष्ठ वाटते. भगवान विष्णूंच्या कल्याणप्रद गुणांचा अंत मोठमोठ्या योग्यांनाच काय, पण शंकरांना सुद्धा कळाला नाही, शंकरांना सुद्धा लागला नाही बरं का. म्हणून आम्हाला भगवंताच्या विशुद्ध चरित्रांचे विस्तारपूर्वक वर्णन करून सांगा. सूत महाराज, परीक्षित राजा, त्या राजाला श्री शुकदेवांनी जे भागवत पुराण कथन केले ते आम्हाला कृपा करून सांगा. त्यात अद्भुत योग निष्ठेचे वर्णन आहे. त्यामध्ये पावलोपावली श्रीकृष्ण परमात्म्यांच्या लीलांचं वर्णन आहे. असा प्रश्न विचारल्याबरोबर, अशी विनंती केल्याबरोबर सूत महाराज म्हणतायत, ऋषी हो, आज माझा जन्म खऱ्या अर्थानं सफल झाला. महात्म्यांच्या सेवेमुळे मला मोठेपणा प्राप्त होत आहे आणि त्या महात्म्यांविषयी काय सांगावे, त्या सर्वांना माझा नमस्कार असो. भगवंताचे नाम म्हणजे सत्पुरुषाचा मोठा आश्रय आहे. भगवंताची शक्ती अनंत आहे. अरे, त्या भगवंताच्या गुणांचे विशेष काय सांगावे. लक्ष्मीची अपेक्षा करणाऱ्या ब्रह्मादी देवांना सोडून तीच लक्ष्मी मुळीच अपेक्षा न करणाऱ्या भगवान श्री विष्णूंच्या चरणरजाची सेवा करते. यावरून त्यांच्या अनंत गुणांची कल्पना करा. ब्रह्मदेवांनी भगवंतांच्या चरणाचे प्रक्षालन करण्याकरता जे जल अर्पण केले तेच गंगेच्या रूपाने वाहत आहे. तेच साऱ्या जगाला पवित्र करत आहे. विवेक संपन्न पुरुष आपल्या देहगेहादीवरील आसक्ती सोडून देऊन अन्य कशाचीही अपेक्षा न करता त्या परमहंस अनंताचा आश्रय स्वीकारतात. त्याच्या ठिकाणी अहिंसा व शांती हा स्वधर्म ठरतो. आपल्यासारख्या सूर्याप्रमाणे तेजस्वी महात्म्याकडून मला हे चरित्र विचारले जावे हे माझे परम भाग्यच समजतो. तथापि मी माझ्या ज्ञानाप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहतो ना की पक्षी सुद्धा आपापल्या शक्तीनुसार आकाशात उडण्याचा प्रयत्न करीत असतात. तद्वत विद्वान लोकही आपापल्या बुद्धीप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या भगवंताच्या लीलाचं वर्णन करीत असतात. मुनी हो, एके दिवशी राजा परीक्षित वनामध्ये शिकार करण्याकरता गेलेले असताना हरिणाच्या मागून पळून पळून थकून गेले व त्यांना तहान भूक फार लागली. आसपास कुठेही त्यांना पिण्यासारखे पाणी आढळून आले नाही. मग परीक्षित राजा एका ऋषीच्या आश्रमात शिरले. तिथे एक मुनी डोळे मिटून शांतपणे ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले. त्यांच्या जटा विस्कटल्या होत्या. कृष्ण मृग चर्माने त्यांचं शरीर झाकलं होतं. ऋषी अर्थात ब्रह्मरूप झालेले असल्यामुळे राजाला काही आसन मिळाले नाही किंवा गोड शब्दांनी त्याचा कोणी आदरही तिथे सत्कारही कोणी केला नाही. म्हणून राजाला फार क्रोध आला आणि तो तहान भुकेने व्याकुळ झालेला होता व असल्या प्रकारचा अपमान उभ्या आयुष्यात त्याचा प्रथम आजच झाला होता. म्हणून राजाने आश्रमाबाहेर पडताना एक मेलेला साप धनुष्याच्या टोकाने उचलला व तो त्या ध्यानस्थ मुनीच्या गळ्यात घातला व परीक्षित राजा आपल्या राजधानीकडे चालते झाले. राजांना वाटलं की मुनीला आपली काही पर्वा नाही, म्हणून त्यानं हे ढोंग केला असावं बरं का. आणि त्यावेळी या शमीक मुनीचा मुलगा दुसऱ्या ऋषिकुमारांच्या बरोबर खेळण्यात गुंतला होता. त्या तेजस्वी मुलाला राजाने आपल्या पित्याशी केलेले दुर्वर्तन पाहून फार राग आला. तो म्हणाला, दुष्टांचा शासन करता श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेल्यानंतर मी या अमर्याद वर्तनाच्या राजाला शिक्षा करणार आहे. माझे तपोबल तर पहा. त्या ऋषिकुमारांचे डोळे रागाने लाल झाले. त्याने कौशिकी नदीच्या जलाने आचमन केले व आपल्या वज्रासारख्या कठोर वाणीने राजाला शाप दिला. तो म्हणाला की या कुलांगार राजाने माझ्या पित्याचा अपमान केला, याकरिता आजपासून 7वे दिवशी त्याला तक्षक सर्पदंश करेल. आणि नंतर आपल्या पित्याच्या गळ्यातील सर्प पाहून तो गळा काढून रडू लागला. शमीक मुनीच्या कानावर तो विलाप गेल्यावर मुनीने आपले डोळे उघडले. त्यांनी आपल्या गळ्यातील तो मृत सर्प काढून टाकला व आपल्या पुत्रास म्हणाले, अरे कुमारा, तू कशासाठी रडतोस? तुला कोणी त्रास दिलाय का? आपल्या पुत्राने राजाला शाप दिला हे समजल्यानंतर मुनीला फार वाईट वाटले. ते म्हणाले की राजाच्या लहानशा चुकीबद्दल तू त्याला फार मोठा दंड केलास. हा राजा भगवत स्वरूप आहे.
तो काही सामान्य मनुष्यासारखा नाही पुत्रा. राजाच्या दुस्सह तेजामुळे प्रजेचे रक्षण होत असते. प्रत्यक्ष भगवान राजाच्या रूपाने पृथ्वीचे रक्षण करीत असतो. राजा नाश पावेल तर चोर दरोडेखोरांची चलती होते व पशु धनसंपत्ती व स्त्रिया यांची लुटालूट होते. हा सम्राट परीक्षिती धर्मधुरंधर आहे, महान भगवत भक्त आहे. तो तहानेने व्याकुळ होऊन आपल्या आश्रमात आला होता. शाप देण्याला तो योग्य नव्हता. आपल्या अपक्व बुद्धीच्या पुत्राने पाप केले म्हणून त्याला भगवान क्षमा करो अशी मुनीने प्रार्थना केली. मुनीला अनुताप झाला. राजाने आपला अपमान केला याचे मुनीला काहीच वाटले नाही. साधूंचा स्वभावच असा असतो की दुसऱ्यांनी आपल्याला दिलेल्या सुखदुःखांनी त्यांना हर्ष किंवा खेद होत नाही, कारण गुणांच्या पलीकडे असलेले आत्मस्वरूप ते पूर्णपणे जाणत असतात. प्रायशः साधवो लोके परैर्द्वंद्वेषु योजिताः न व्यथन्ति न हृष्यन्ति यत आत्मा गुणाश्रयः. आणि पुढे 18व्या अध्यायामध्ये असं वर्णन केले. सूत सांगतायत की राजधानीला पोहोचल्यावर राजा परीक्षितांना फार पश्चाताप झाला. आपण त्या ऋषींशी अनार्याप्रमाणे नीचपणे वागलो असे त्याला वाटले. या अपकृत्याबद्दल आपल्यावर एखादी आपत्ती यावी म्हणजे आपण पुन्हा असे दुष्कृत्य करण्याचे साहस करणार नाही. ऋषी कुमाराच्या शापाने मला तक्षक चावेल तर बरे होईल. त्याला असे वाटले की त्यामुळे आपल्याला सत्वर वैराग्य प्राप्ती होईल. म्हणून संसाराचा त्याग करून राजा श्रीकृष्ण चरणांची सेवा करण्याकरता गंगेच्या तटावर उपोषण करून बसले. त्या गंगेच्या जलात श्रीकृष्ण चरण कमलांचे पराग वाहत होते व तुलसी पत्रांचा गंध मिश्रित झाला होता. अशा सर्व लोकांना पवित्र करणाऱ्या त्या गंगेच्या तटावर संसाराची आसक्ती टाकून राजा श्रीकृष्ण परमात्म्यांचे ध्यान करीत बसले होते. त्या समयी बरेच ऋषीमुनी आपल्या शिष्यांसह तेथे आले. अत्री, वसिष्ठ, पराशर, विश्वामित्र, भारद्वाज, गौतम, भगवान व्यास, नारद इत्यादी तेथे आलेल्या महात्म्यांच्या चरणी मस्तक ठेवून राजाने त्यांचा सत्कार केला. नंतर राजांनी त्यांच्या पुढे हात जोडून विनंती केली, मुनी हो, सर्व राजामध्ये मी अत्यंत धन्य आहे की मी आपल्यासारख्या महापुरुषांच्या कृपेला पात्र झालोय. देहाच्या व संसाराच्या आसक्तीमुळे मी पापी बनलो. ऋषींच्या शापामुळे वैराग्य उत्पन्न झाले होते. तर आपण व गंगा मातेने माझ्यावर अनुग्रह करावा. स्वतः तक्षक किंवा ऋषी कुमाराच्या शापामुळे दुसरा कपटरूप तक्षक मला दंश करो, मला त्याची पर्वा नाही. आपण आता भगवान विष्णूंच्या लीलांचे गायन करा. आपल्या चरणाजवळ अशी प्रार्थना आहे की मला पुनर्जन्म आला तरी भगवत चरणाची रती, महात्म्याबद्दल प्रीती व सर्व प्राणीमात्रांशी मैत्री माझ्या अंतःकरणामध्ये निरंतर राहो, असा आपण मला आशीर्वाद द्या. राजा परीक्षिती मोठा धीर पुरुष होता. ते गंगा तटावर दर्भासन घालून उत्तराभिमुख होऊन बसले. त्यापूर्वीच त्यांनी आपले पुत्र असणारे जन्मेजय राजा यांच्यावर राज्यकारभार सोपवून दिला होता. त्यावेळी देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली व जमलेल्या सर्व महर्षींनी त्यांचे अभिनंदन केले व भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याला आरंभ केला. सगळे ऋषी म्हणू लागले, भगवंताच्या समीप जाण्याकरिता आपण जो राजसिंहासनाचा त्याग केला तो योग्यच आहे. हे महाभागवत परीक्षित राजा, या नश्वर शरीराचा त्याग करून शोकमोह रहित अशा भगवतधामाला तू जाईपर्यंत आम्ही इथेच राहणार आहोत. ऋषींचे हे मधुर गंभीर भाषण ऐकून राजाने त्यांना अभिवादन केले. भगवंताची मनोहर चरित्र ऐकविण्याकरता त्यांची प्रार्थना केली. राजा म्हणाला, ऋषींनो, आपण वेदांसमान पूज्य आहात. आपला स्वभाव दुसऱ्यावर उपकार करण्याचा आहे. म्हणून आपण सर्वांच्याकरिता व विशेषतः आसन्न मरण पुरुषांकरिता अंतःकरणाने व शरीराने करण्यायोग्य असे पवित्र कर्म कोणते आहे ते कथन करावे. त्याच समयी कोणतीही अपेक्षा न बाळगणारे व यदृच्छेने पृथ्वीतलावर भटकणारे भगवान व्यासपुत्र शुकदेव तिथे प्रकट झाले. यम प्रव्रजंतमनुपेतमवेद कृत्यम द्वैपायनो विरहकातराजुवाव. ते शुकदेव कसे होते? भागवतकार वर्णन करतायत की आत्मानुभूतीने संतुष्ट असल्याने अवधूत वेश धारण करणारे होते. ती 16 वर्षांची सुकुमार मूर्ती होती. मनोहर नेत्रकमल आहेत, शोभिवंत मुखमंडल आहे, रुंद छाती, सुदीर्घ बाहू, मुखावर रुळणारे सुंदर केश,
दिगंबर वेशात असूनही सुंदर देवताप्रमाणे तेजस्वी श्यामवर्णाचे चित्ताकर्षक तारुण्य, मधुर स्मिताने स्त्रियांना मनोज्ञ वाटणारे अशा या बालमुनींचे आगमन होताच सर्व ऋषीमुनींनी आपल्या आसनावरती उठून उभे राहिले. राजाने अतिथीरूप शुकदेवांची पूजा केली. सर्वांकडून भक्तिभावाची पूजा करून श्री शुकदेव श्रेष्ठ आसनावरती विराजमान झाले. नंतर परमभक्त परीक्षितीने त्यांच्या चरणावर आपले मस्तक नमविले व हात जोडून मधुर वाणीने परीक्षिती म्हणाले, अहो ब्रह्मस्वरूप भगवान, अतिथी रूपाने येऊन आज आपण आम्हाला कृतार्थ केले. आपल्या स्मरण मात्रानेच गृहस्थांचे घर पवित्र होते. मग आपले दर्शन, पाद प्रक्षालन व आसन दान इत्यादींची काय कथा. आपल्या दर्शनाने पाप नाहीसे होते. पांडवांचे मित्र असणारे भगवान श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न आहेत, म्हणूनच आपणासारखे एकांतवासी परमभक्त सिद्ध पुरुष स्वतः येऊन माझ्या मृत्यूच्या समयी माझ्यासारख्या प्राकृत मनुष्याला दर्शन देतात. आपण योगी पुरुष आहात, आपण परमपुरुष आहात, म्हणूनच आपल्याला परमसिद्धीच्या साधनाविषयी प्रश्न करीत आहे. मरणासन्न पुरुषाने कोणते साधन करावे व सर्वसाधारण मनुष्य मात्राने काय साधन करावे, कोणाचे स्मरण, भजन, जप वगैरे करावे आणि कशाचा त्याग करावा हे कृपा करून मला सांगा. भगवत स्वरूप मुनिश्रेष्ठ, आपले दर्शन ग्रहस्थाला फार दुर्लभ आहे बरं का. आणि सूत महाराज सांगतायत, राजाने असे मधुर वाणीने प्रश्न केल्यानंतर धर्मज्ञ भगवान बादरायणी शुकदेवांनी त्यांना उत्तर देण्याला प्रारंभ केलेला आहे. आता इथे प्रथम स्कंद समाप्त झालेला आहे. आता द्वितीय स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये ध्यानविधी भगवंताचं विराट स्वरूप पुढे वर्णन केले बरं का. श्री शुकदेव सांगतायत, राजा, तू लोकहिताच्या दृष्टीने उत्तम प्रश्न विचारलास. गृहस्थाला घर प्रपंचाच्या खटाटोपामध्ये आत्मस्वरूप जाणण्याची आठवण होत नाही. त्याचे सर्व आयुष्य स्त्री पुत्रांच्या गोष्टीत निघून जाते. धनसंपादन व कुटुंब पोषणाच्या कामात समाप्त होते. संसारात ज्याला आपण दृढ संबंधी मानतो तो देह, स्त्री, पुत्र इत्यादी आपले कोणी नव्हतं. पण जीव त्यांच्या मोहाने वेडा होऊन त्याला मृत्यूची जाणीव राहत नाही. म्हणून हे राजा, सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या लीलांची श्रवण, मनन, कीर्तन इत्यादी केले पाहिजे. याकरता मनुष्य जन्माचा असा लाभ करून घेतला पाहिजे. ज्ञान, भक्ती व धर्माच्या निष्ठेने आपले जीवन असे भरून टाकावे की मृत्यू समय नारायणांची स्मृती अवश्य झालीच पाहिजे. अहो, मोठमोठे ऋषी मुनी भगवंताच्या कल्याणमय गुणवर्णनात रमत असतात. आणि पुढे श्रीमद भागवताच्या निगमकल्पतरो ललितम फलम शुकमुखाद अमृत द्रवसंयुतम किंवा सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम विषयते. सर्व वेदांताचं, पुराणांचं सार असणाऱ्या श्रीमद भागवताच्या सारख्या श्रेष्ठ भगवत स्वरूप असणाऱ्या ग्रंथाचं निरूपण करण्यासाठी शुकाचार्यांनी सुरुवात केलेली. आता दुसऱ्या स्कंदाला प्रारंभ झालेला आहे. आपल्याला पुढच्या भागामध्ये ध्यानविधी भगवंताचं विराट स्वरूप बघायचे आणि पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये कामनाप्रमाणे भिन्न देवतांची उपासना कशी करायची आणि भगवत भक्तीला कसं प्राधान्य द्यायचं याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. जगदंबा माता की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. वृंदावन चंद्र की जय. शुकाचार्य महाराज की जय. जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. शेवटी भगवंताला दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा अशी प्रार्थना करावी आणि झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन पुंडलिकाने सहज भिरकावलेल्या इष्टिका चित्तीवर अधिष्ठित असणाऱ्या आनंद अद्वैदित्य निरामय योगिध्ये अशा श्री विठुरायांच्या अंगरी कमलावरती आणि पावन चतुष्कोनी वेदीवर विराजमान असणाऱ्या सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सुकोमल पादपद्मावरती ही झालेली सेवा अर्पण करून सेवेस पूर्णविराम. अवधूत चंद्र श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय.